नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थानपर्यंत याचे धागेदोरे गेलेत। आंतरराज्यीय कटाचे आरोप झाल्यामुळे सीबीआयची पथकं महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांना भेट देण्याची शक्यता आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। आता या संदर्भात जी काही चौकशी होणार आहे, कोणकोणत्या राज्यांमध्ये आणि कशा पद्धतीने प्रमोद? श्वेता, खरं जर आपण बघायला गेलं तर नीट 2026चा पेपर जो आहे तो राजस्थानमधून जरी फुटलेला असला तरी अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते की या पेपर फुटीचे धागेदोरे फक्त राजस्थान पुरते नाही तर राजस्थानच्या बाहेरही गोळले गेले आहेत की काय, अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। जी माहिती मिळते श्वेता सूत्रांच्या हवाल्याने आता, त्यानुसार महाराष्ट्र असेल, उत्तराखंड असेल आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये या पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे तिथपर्यंत गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे किंवा जी आता सीबीआयचं पथक नेमलेलं आहे आणि सीबीआयकडे या सगळ्या पेपर फुटी प्रकरणाचा तपास जो आहे तो दिला गेलेला आहे। आणि आता सीबीआयची पथकं जी आहेत ते या राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र असेल, उत्तराखंड असेल या राज्यामध्ये भेटी देऊ शकतात आणि त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं पेपर फुटलेला होता, त्या ठिकाणची इन्व्हॉल्वमेंट नेमकी कुणाकुणाची होती, या सगळ्याची माहिती जी आहे ते घेण्याचं काम आता खरं तर या सीबीआयच्या पथकाकडनं केलं जाणार आहे। पण श्वेता, महाराष्ट्रामध्ये साधारणतः कुठपर्यंत याचे धागेदोरे खोलपर्यंत गेलेले आहेत हेही बघावं लागणार आहे। धन्यवाद। तर सीबीआय याचा तपास करेलच। पेपर फुटल्यामुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। नीटची ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। देशामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। देशामध्ये 42 तास आधीच पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यामुळे पेपर फुटला होता। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून ही परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आलाय। नीटची परीक्षा रद्द होताच दिल्लीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली। युथ काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्रालयानुसार नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार आहे। परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केलं जाणार। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। रोहित पवार यावर काय म्हणाले ते आपण पाहूया। 281 प्रश्न असलेल्या केस पेपर मधील 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतील तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे। गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात झाला होता। पैशांच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रंगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही। तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी ही विनंती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय।